गोवर्धन यात्रा 2025 तृतीय दिवस 22 ऑक्टोबर 2025 बुधवार। व्याख्यान परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा। अनुवाद वृंदावनी प्रिया देवी दासी द्वारा NVCC पुणे। मी उपस्थित सर्व भक्तांना, माझ्या महान गुरुबंधू व गुरुभगिनींना, अत्यंत आदरणीय व पूजनीय व्रजवासी जनांना तसेच भारताच्या विविध भागांतून आणि जगातील अनेक देशांतून या पवित्र तीर्थयात्रेसाठी आलेल्या सर्व भक्तांना मनापासून विनम्र दंडवत प्रणाम अर्पण करीत आहे। आज आपण श्री गोवर्धनांच्या चरणकमळांशी गोवर्धन पूजा साजरी करत आहोत। क्षमस्व, पण हा अद्भुत पंडाल पाहून मी भावविवश झालो आहे। तो उभारण्यासाठी कित्येक महिन्यांचे नियोजन आणि कित्येक आठवड्यांचे प्रयत्न लागले, आणि आज इतके सारे भक्त या आश्रय व संरक्षणाखाली एकत्र जमले आहेत। आणि मी विचार करीत आहे, कृष्ण जेव्हा केवळ 7 वर्षांचे होते, तेव्हा किती सहजतेने आणि सुंदरतेने त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या मस्तकावर छत्रीसारखा उचलून धरला। आणि गोवर्धन आधीच प्रकट झाला होता की तो स्वतः कृष्णच आहे। तसेच कृष्णाचा महान भक्त म्हणून, कृष्णांच्या अचिंत्य शक्तीने, माधुर्याने आणि प्रेमाने परिपूर्ण कृष्णांनी गिरिराज उचलला, तो प्रत्येक भक्ताला प्रसन्न करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, आश्रय देण्यासाठी आणि सुख प्रदान करण्यासाठी, गोवळे, गोपिका, ब्राह्मण, गायी, शेळ्या, म्हशी, कीटक, पतंग, पक्षी, पशु, सर्वांसाठी। आणि त्यांनी आपला आकार असा समायोजित केला की प्रत्येकजण पूर्णपणे आरामात राहू शकला। कधी कधी आपण भक्त सेवा याबद्दल बोलतो। प्रत्यक्षात गिरिराज हे हरिदास वर्य आहेत, कारण ते भक्त सेवेचे सर्वोच्च स्वरूप आहेत। आपण गोवर्धन परिक्रमा करण्यासाठी किती तास घालवतो, आणि कृष्णांच्या काळात तर याचा आकार आणखीही मोठा होता। या गोवर्धन यात्रेचे नियोजन आम्ही मागील वर्षी कार्तिक महिन्यात मायापूर यात्रेच्या समाप्तीनंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून सुरू केले होते। संपूर्ण 1 वर्ष लागते, स्थान शोधणे, पंडाल उभारणे, लोकांना ऐकू येण्यासाठी ध्वनिव्यवस्था करणे, किती मोठा प्रयत्न। परंतु एका क्षणातच कृष्णांनी तो पर्वत उचलून धरला, ज्याच्या खाली शेकडो, हजारो लोक, नंद महाराजांच्या 9 लाख गायींसह सर्व होते, आणि सर्वजण पूर्णपणे आरामात सामावले गेले। कोणालाही ध्वनिव्यवस्था करावी लागली नाही। गिरिराजांना सर्वांना सामावून घेण्यासाठी विस्तार करावा लागला, आणि कोणीही गर्दीत अडचणीत नव्हते। आणि मग जेव्हा कृष्ण बोलले, तेव्हा कवी कर्णपूर वर्णन करतात की त्यांचे शब्द त्या स्थानातून प्रकट झाले जिथे त्यांच्या हृदयाचे मूळ आहे आणि जिथून त्यांची बासरी निनादते। कृष्णांचे प्रत्येक शब्द त्यांच्या बासरीइतकेच मधुर आणि प्रेममय होते, आणि प्रत्येकजण पूर्ण लक्ष देऊन ते ऐकू शकत होता। आजकाल आपल्याकडे वायरलेस इयरपॉड्स असतात किंवा वैयक्तिकरित्या ऐकण्याची सोय असते, परंतु जेव्हा कृष्ण बोलले, तेव्हा कोणी गोप त्यांच्या समोर असो, कोणी गोपी मैलोनमैल दूर असो, किंवा एखादा पक्षी 10 मैल दूर असो, प्रत्येकजण तेच शब्द पूर्णतेने ऐकू शकत होता। हीच आहे कृष्णांच्या भक्तवत्सल्याची शक्ती, भक्तांवरील त्यांचे प्रेम आणि करुणा। गोवर्धन पूजा ही ब्रजमधील सर्वात प्रतीक्षित, किंवा असे म्हणावे तर सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे। व्रजभूमी, श्रीवृंदावनच्या भूमीत प्रत्येक मंदिर, प्रत्येक घर आणि प्रत्येक दुकान गोवर्धन पूजा साजरी करते। आणि श्रील प्रभुपादांच्या महान करुणेमुळे, त्यांच्या दिव्य कृपेने A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी गोवर्धन पर्वताचा आश्रय संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचविला आहे। आज जगभरातील 10-10 हजार मंदिरे, घरे आणि आश्रम आमच्यासोबत गोवर्धन पूजा साजरी करीत आहेत। मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो। आज भक्तांनी 3500 प्रकारचे भोग तयार केले आहेत। कृपया दोन्ही हात वर उचलून म्हणा, हरे बोल। जर आज तुम्ही त्या स्वयंपाकघरात गेलात, जिथे आम्ही हे पक्वान्न तयार करीत होतो, तर ते अक्षरशः वृंदावनच्या धुळीतच होते, हवेत धूळ भरलेली होती। लहान लहान हस्तनिर्मित चुली, ज्यांत लाकूड किंवा गहू व मका यांच्या साली, तंतूंनी आग पेटलेली होती। सर्वत्र धूर भरलेला होता। मी सर्वत्र फिरून सर्वांचे आभार मानत असताना, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते। आणि माझ्यासारख्या कठोर हृदयाच्या माणसाच्या डोळ्यांतही अश्रू होते। ही गिरिराजांची कृपेची शक्ती आहे, जी त्या धुराच्या मध्यातून प्रकट झाली। किती महान आध्यात्मिक प्रगती आहे ही, जर कोणताही देखावा किंवा अनुकरण न करता, आपण येथे गोवर्धन पर्वतावर आपल्या भक्तिसेवेत सहजभावे अश्रू ढाळू शकलो, तर ते अत्यंत दुर्मिळ सौभाग्य आहे। आणि हे अश्रू खोटे नव्हते। धुरात श्वास घेणे, डोळ्यांत धूळ, आणि सर्वजण जमिनीवर बसलेले, ते वृद्धजन देखील, जे सहसा जमिनीवर बसत नाहीत।
माझ्या मते जवळजवळ 200 चुली होत्या आणि त्यांची सेवा काल रात्रीपासून सुरू होऊन रात्रभर चालू राहिली व सकाळपर्यंत सुरूच होती. आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी काही मुंबई, दिल्ली, लंडन किंवा न्यूयॉर्कहून आलेले अत्यंत आधुनिक स्वयंपाकघरांचे सवयीचे असाल. होय, तिथे फक्त एक बटण दाबायचे आणि सगळे सुरळीत चालते, स्टेनलेस स्टील, संगमरवरी कपाटे. पण मला खात्री आहे की तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत, जर तुम्ही 100 वर्षे किंवा त्याहून अधिक जगलातसुद्धा, आजचा हा अनुभव तुम्ही कधीही विसरणार नाही. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत पक्वान्न बनविण्याचा अनुभव ठरेल. श्रील प्रभुपाद श्री चैतन्य चरितामृत मध्ये लिहितात, कृष्ण आपण अर्पण केलेली वस्तू स्वीकारत नाहीत, ते त्या अर्पणामागील भावना, स्नेह आणि प्रेम स्वीकारतात, ज्या भावनेतून ते अर्पण केले जाते. होय, मी पाहिले की गावातील व्रजवासी जगातील महानगरांतल्या राजकुमारिणींप्रमाणे दिसणाऱ्या स्त्रियांसह जमिनीवर बसले होते, डोळ्यांत धूर, कसाबसा आग जिवंत ठेवण्यासाठी पंखा हलवीत होते. पण तो आनंद, त्या भावनेचा आणि उद्देशाचा आनंद, आपल्याला अविस्मरणीय सुख देईल. त्या अनुभवाचा ठसा, ज्याला आपण संस्कार म्हणू शकतो, जो आज तुम्हाला प्राप्त झाला आहे. चला, आपण प्रार्थना करूया की ही भावना आपल्या हृदयात सदैव राहो, या जीवनापलीकडेही, आणि आपल्याला हे समजण्यास मदत करो की आपल्या प्रत्येक कृतीचे खरे मूल्य यामध्येच आहे की कृष्ण प्रसन्न व्हावेत, कृष्ण आपल्या भावनेने संतुष्ट व्हावेत. जर तुम्ही एखाद्या विमानतळावर असता, आणि डोळ्यांत धूर, सभोवताली धूळ, आणि सर्व लोक गर्दीत असते, तर तुम्ही अत्यंत दुःखी झाला असता. येथेही तोच अनुभव आहे, पण येथे आपण अत्यंत कृतज्ञ आणि आनंदित आहोत. खरे तर ही भक्तसंगतीचीच शक्ती आहे. जेव्हा आपण श्री सच्चिनंदन स्वामी महाराजांसोबत असतो, ज्यांची आज येथे उपस्थिती आमच्यासाठी फार मोठा सन्मान आहे, ते मला वारंवार सांगतात की समान विचारधारेच्या भक्तांसोबत राहण्यात किती आनंद आहे, जिथे आपण कोणत्याही भीतीशिवाय किंवा टीकेशिवाय आपले हृदय उघड करू शकतो, जिथे आपण खऱ्या अर्थाने एकमेकांना प्रेरित, उत्साहित आणि जिवंत करू शकतो. आज त्या स्वयंपाकघरांमध्ये आजी, आजोबा, आईवडील, मुले, नातवंडे आणि त्यांचीही मुले, सर्वजण एकत्र सेवा करीत होते, धुरात, धुळीत, गर्दीत, आणि तरीही सर्वजण अतिशय आनंदी होते. जगाच्या विविध भागांतून आलेली माणसे, विविध धार्मिक पार्श्वभूमीची, विविध जातीजमातींची, विविध आर्थिक स्तरांतील, परंतु त्या विविधतेमध्ये एक अद्भुत एकता होती, जिने हा अनुभव इतका गहन, अर्थपूर्ण आणि भक्तिमय बनवला. कारण आपल्या सर्व तात्पुरत्या ओळखी, ज्यांच्या बाबतीत आपण भौतिक जगात इतके रक्षणात्मक असतो, लोक आपल्याला कसे पाहतात, कोणत्या रूपात ओळखतात याची आपण इतकी चिंता करतो, त्या सर्व ओळखी खरी भक्ती उदयाला येताच लयाला जातात. जसे श्री चैतन्य महाप्रभूंनी रथयात्रा उत्सवाच्या प्रारंभी हे तत्व घोषित केले आहे. मी ना ब्राह्मण आहे, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शूद्र. मी ना ब्रह्मचारी आहे, ना गृहस्थ, ना वानप्रस्थ, ना संन्यासी. मी या सर्व उपाधींमधील कोणीही नाही. मी तर गोपींच्या स्वामीच्या दासाचा दास होण्याची आकांक्षा करतो. हीच चेतना म्हणजे भक्तीचे हृदय आहे. आपण कोणत्याही पदासाठी प्रयत्न करीत नाही, आपण दासाच्या दास होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आणि असे करून, आपण श्री गिरिराजांना आपल्या प्रेमाने प्रसन्न करू इच्छितो. आणि जर आपल्याला असे वाटले की आपल्या अंतःकरणात ओळखता येईल असे प्रत्यक्ष प्रेम नाही, तर आपण त्यांना प्रेम करण्याच्या आपल्या संकल्पाने प्रसन्न करतो. म्हणून हा अनुभव खरोखरच अद्भुत होता. कदाचित आज पृथ्वीवरील सर्वात साधी स्वयंपाक व्यवस्था असेल. यापेक्षा अधिक साधे काही असू शकते असे मला वाटत नाही. तरीसुद्धा, जेव्हा दुपारी आपण वेदीसमोर पोहोचलो आणि तिथे 3500 हून अधिक तयार अर्पणे पाहिली, तो दृश्य अत्यंत सुंदर होते. आणखी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, जेव्हा मी ते पाहत होतो, तेव्हा मला माहीतच नव्हते की कोणाने काय शिजवले आहे. आणि तुम्ही जे काही शिजवले असेल, तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त कोणालाही माहीत नव्हते की ते तुम्ही बनवले आहे. त्यामुळे जर तुम्ही सर्वात उत्कृष्ट पक्वान्न बनवले असले, तरी तुम्हाला कोणताही मान किंवा प्रतिष्ठा मिळाली नाही, कारण कोणालाही माहीत नव्हते की ते तुम्ही बनवले आहे, गिरिराजांखेरीज. गिरिराज प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक अर्पणाच्या प्रत्येक क्षणातील प्रत्येक विचार व प्रत्येक भावना जाणतात. आणि आपण सर्व अतिशय आनंदित आहोत की जसे संकीर्तनात आपण सर्व एकत्र कीर्तन करतो, तसेच कृष्ण प्रत्येक भक्ताच्या हृदयातील सत्याचा अनुभव घेतात. आणि आपला आनंद इतक्यातच आहे की, इतक्या अनेक भक्तांचे हे सुंदर अर्पण, भगवानाच्या महिमेचे श्रवण आणि कीर्तन, आज श्री गिरिराजांना अर्पित होत आहे.
गोवर्धन पूजेची कथा जशी श्रीमद्भागवत मध्ये श्री शुकदेव गोस्वामींनी वर्णन केली आहे आणि आमच्या प्रिय आचार्यांच्या ग्रंथांमध्ये व टीकांमध्ये जिच्यावर सविस्तर भाष्य केले गेले आहे, ती केवळ वृंदावनातील रस प्रक्रियेची सुंदर भावना प्रकट करत नाही, तर साधारण जीवांसाठी अत्यावश्यक शिक्षाही प्रदान करते, की आपण वृंदावनातील लीलांचे खरेपणाने कसे मूल्यमापन करावे आणि त्यांच्या संदर्भात योग्य दृष्टिकोन कसा विकसित करावा. आपल्या परवानगीने मी थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करतो. दीपावलीनंतरच्या दिवशी कृष्ण, जे त्यावेळी केवळ 7 वर्षांचे होते, यांनी पाहिले की नंद महाराज व इतर गोप इथे तिथे धावपळ करीत आहेत, यज्ञ व विविध अनुष्ठानांची तयारी करीत आहेत. नंद महाराज हे सर्वांचे मुख्य आयोजक होते. ते अत्यंत व्यस्त होते. तेव्हा गोपालने त्यांना विचारले, बाबा, सर्व लोक इतकी धावपळ का करीत आहेत? आपण काय करीत आहात? कोणासाठी करीत आहात? आणि का करीत आहात? नंद महाराज इतके व्यस्त होते की त्यांनी उत्तर दिले नाही. तेव्हा गोपाल पुन्हा म्हणाला, बाबा, आपण माझ्या प्रश्नांना उत्तर का देत नाही? आपण कुटुंब आहोत, जवळच्या नातलगांमध्ये आणि मित्रांमध्ये कोणतेही रहस्य नसावे. कृपया मला सांगा, आपण काय करीत आहात, कोणासाठी आणि का? तेव्हा नंद महाराजांनी समजावून सांगितले, आपण गोपालक समुदायातील आहोत. आपले जीवन गायींचे संरक्षण आणि शेती यांवर आधारित आहे. आपण अन्न पिकवतो. आपण पावसावर अवलंबून आहोत. इंद्रदेव आपल्याला पर्जन्य देतात. कविराज गोस्वामी पुढीलप्रमाणे हे स्पष्ट करतात. नंद महाराज म्हणाले, इंद्र पर्जन्य देतात आणि त्या पावसामुळे जे अन्न उत्पन्न होते, ते अन्न आपण पुन्हा इंद्रांना अर्पित करतो. जसे आपण गंगेतून जल घेतो आणि तेच जल गंगेला अर्पित करतो. ही आपली परंपरा आहे. आपण पावसावर अवलंबून आहोत. खरे तर ही संस्कृती अत्यंत सुंदर आहे, या अर्थाने की आपण कोणतीही गोष्ट सहज किंवा गृहीत धरून स्वीकारत नाही. जेव्हा आपल्याला काही मिळते, तेव्हा आपण नेहमीच कृतज्ञता आणि एक प्रकारचे स्नेहमय ऋण अनुभवतो की आपण त्याचा प्रत्युपकार करायला हवा. कृष्णांनी अशा प्रकारे उत्तर दिले की इंद्र प्रत्येक शब्द ऐकू शकतील. इंद्र कोण आहेत? बृहद्भागवतामृत मध्ये आपण वाचतो की स्वर्गलोकात जेव्हा इंद्र यज्ञ करतात, तेव्हा विष्णू स्वतः आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही रूपांत त्यांचे अर्पण स्वीकारण्यासाठी येतात. इंद्र अत्यंत उच्च पदावर आरूढ आहेत. ते फक्त पृथ्वीवरील पर्जन्याचे अधीक्षक नाहीत, जो जीवनासाठी अत्यावश्यक आहे, तर ते अनेक स्वर्गीय लोकांचे आणि देवतांचेही अधिपती आहेत. ते अत्यंत विद्वान, शक्तिशाली, यशस्वी, धनवान आहेत, आणि ते भक्त आहेत, कारण ते भक्त आहेत. कृष्णांनी पाहिले की इंद्र आपल्या पदामुळे, यशामुळे, उपलब्धींमुळे आणि परिस्थितींमुळे प्रभावित होऊन गर्विष्ठ होत चालले आहेत. आणि जेव्हा गर्व उत्पन्न होतो तेव्हा काय होते? मनुष्य अधिकारभाव अनुभवू लागतो. तो सन्मानाची अपेक्षा करू लागतो. आणि इंद्रांच्या हृदयात हा मिथ्या गर्व, ते अद्भुत सेवा करीत असतानाही त्यांच्या भक्तीला दूषित करीत होता. आता येथे गोपाल आहेत, 7 वर्षांचे. ते गोकुल वृंदावन या शाश्वत आध्यात्मिक लोकात आहेत. त्यांच्या आसपास नंद, यशोदा, बलराम, सुदामा, सुबल, स्तोत्रकृष्ण, श्रीदामा, श्रीमती राधाराणी, गोपिका, सुरभी गायी आहेत, आणि सर्वजण प्रेममय संबंधांमध्ये व लीलांमध्ये पूर्णपणे निमग्न आहेत. पण इंद्र तर स्वर्गलोकात, लाखो मैल दूर आहेत, आणि कृष्ण विचार करत आहेत, मी या भक्ताचे रक्षण कसे करू? म्हणून कृष्णांनी नंद महाराजांना उत्तर देताना म्हटले, आपण इंद्रांची चिंता का करावी? त्याची काहीच आवश्यकता नाही. खरे तर, आपल्याला जे काही मिळते, ते आपल्या भाग्यात लिहिलेले असते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते, वाईट कर्म केले तर दुःख प्राप्त होते. कर्माचे नियम असेच आहेत. आपल्या कर्माचे फल इंद्रांनी फक्त पोहोचवायचे असते. आपण धार्मिक लोक आहोत, त्यामुळे इंद्रांसाठी हा यज्ञ करण्याची आपल्याला काहीच आवश्यकता नाही. आपल्याला ब्राह्मणांकडून आशीर्वाद मिळत आहेत. आपल्याला अनेक लाभ प्राप्त होत आहेत. गायी आपल्याला दूध देत आहेत, ज्यापासून आपण विविध पदार्थ तयार करीत आहोत. बैल आपली शेते नांगरत आहेत. आणि गोवर्धन पर्वत सर्वांच्या सुखासाठी आवश्यक सर्व काही प्रदान करीत आहे. म्हणून आपण केवळ गायींची, ब्राह्मणांची आणि गोवर्धन पर्वताचीच पूजा केली पाहिजे. नंद महाराजांना फक्त कृष्णाला आनंदी करायचे होते. ते म्हणाले, कृष्णा, आपण हे इंद्रपूजनानंतर करू, कारण ही एक परंपरा आहे, आणि लोकांनी पिढ्यानपिढ्या परंपरेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृष्णाने उत्तर दिले, आपण इंद्रावर वेळ वाया घालवू नये. सध्या इंद्रासाठी जी काही तयारी आहे, जी काही सामग्री आहे, आणि जे काही पदार्थ तुमच्याकडे आहेत, ते सर्व आपण गायींना, ब्राह्मणांना आणि गिरिराज गोवर्धनांना अर्पण केले पाहिजेत.
यानंतर कृष्णाने ते कसे करायचे हे सांगितले. आपण हे सर्व अन्न घ्यावे, आपले संपूर्ण अन्नसाठे आणि अद्भुत भोगांचे पर्वत उभे करावेत. भाताचे पर्वत, चपात्यांचे पर्वत, भाज्यांचे पर्वत, खारट पदार्थांचे पर्वत, गोड पदार्थांचे पर्वत, दह्याची तळी, खिरीची तळी, घट दुधाची तळी आणि अमृताचे विहिरी. आपण याला अन्नकूट म्हणू आणि आपण हे सर्व गोवर्धन पर्वताला अर्पण करू. जेव्हा नंद महाराज, गोपगण आणि सर्व व्रजवासी हे ऐकतात, तेव्हा कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी ते अत्यंत उत्साहित आणि आनंदित होतात. सर्वजण गोवर्धन पूजेची तयारी करू लागतात. त्यानंतर कृष्णाने आणखी निर्देश दिले. तो म्हणाला, जेव्हा आपण पर्वतासारखे अन्न तयार करू, तेव्हा प्रत्येकाने आपली सर्वात सुंदर वस्त्रे परिधान केली पाहिजेत. गायींना पुढे ठेवून आपण सर्वांनी मिळून गिरिराज गोवर्धनाची परिक्रमा केली पाहिजे. गायींना सर्वोत्तम गवत खाऊ घालावे आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्यावेत. या प्रकारे संपूर्ण व्रजभूमी कृष्णाच्या निर्देशांचे पालन करत आनंदात निमग्न झाली. त्यांनी अन्नाचे असे भव्य पर्वत उभारले, इतके विशाल की ते मैलोनमैल पसरले होते, दान निवर्तन कुंडापासून अन्योरपर्यंत आणि सर्व दिशांनी. यानंतर कृष्णाने स्वतःचा विस्तार केला, जेणेकरून प्रत्येक गाय, बैल आणि वासराला तो स्वतः अन्न घालू शकेल. प्रत्येक गाय आणि वासराला असे वाटत होते, कृष्ण फक्त माझ्याबरोबरच आहेत. कृष्ण आपल्या कोमल हातांनी प्रत्येक गायीला अत्यंत मधुर, सुगंधित, अमृतमय गवत खाऊ घालत होते. ते त्यांच्या गळ्याखाली प्रेमाने हात फिरवत होते, कानामागे मायेने स्पर्श करत होते आणि प्रत्येक गायीसाठी स्वतंत्र, प्रेमळ आणि गोड शब्द कुजबुजत होते. गायी आपल्या हंबरड्यांद्वारे उत्तर देत होत्या आणि कृष्ण त्या सर्वांना समजत होता. कृष्ण सर्व जीवांची भाषा जाणतो. यानंतर कृष्णाने एक अत्यंत विशेष गाय पुढे घेतली, जी वृंदावनातील सर्व गायींचे प्रतिनिधित्व करत होती. कृष्णाने त्या गायाची परिक्रमा केली आणि अद्भुत रीतीने व्रजमधील प्रत्येक गायीला असे वाटले, कृष्ण माझीच परिक्रमा करत आहेत. मग गायींना पुढे ठेवून कृष्णाने इतिहासातील पहिली गोवर्धन परिक्रमा सुरू केली. हे आजपासून सुमारे 5000 वर्षांपूर्वी घडले. या 5000 वर्षांत कित्येक कोटी लोकांनी गोवर्धन परिक्रमा केली आहे. आजही गोवर्धन परिक्रमा ही जीवनातील अत्यंत पवित्र, अत्यंत विशेष आणि श्रेष्ठ भक्ती अर्पणांपैकी एक मानली जाते. जेव्हा ते गिरिराज गोवर्धनाची परिक्रमा करत होते, तेव्हा ज्येष्ठ गोपिका बैलांनी ओढलेल्या गाड्यांमध्ये बसलेल्या होत्या, त्या टाळ्या वाजवत होत्या, गात होत्या. गोपगण कृष्ण आणि बलराम यांच्यासोबत उड्या मारत, नृत्य करत, आपल्या गायी हाकत, हसत आणि खेळकर विनोद करत होते. गोपिकांबद्दल वर्णन येते की, श्रीमती राधाराणी या सुंदर गोवर्धन परिक्रमेचे दृश्य पाहून, गोविंदाच्या अपार सौंदर्याकडे निहारत होत्या. त्यांचे प्रेम संपूर्ण वृंदावनात आनंद, सुख आणि माधुर्याने ओसंडून वाहू लागले. सर्वजण कृष्णाकडे पाहत होते आणि प्रत्येकाला असे जाणवत होते की कृष्ण त्यांनाच पाहत आहे. ते गात होते आणि मधूनमधून कृष्ण आपली बासरी वाजवत होता. परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्यापेक्षाही अधिक आनंदाने गान आणि नृत्य सुरू झाले आणि ब्राह्मण त्या अद्भुत उत्सवामध्ये वैदिक मंत्र आणि पवित्र घोष करत होते. येथे किती जणांनी पूर्वी गोवर्धन परिक्रमा केली आहे? कृपया हात वर करा. आपणास माहीत आहे का, परिक्रमा पूर्ण केल्यानंतर जो आनंद मिळतो, तो आनंद 2 प्रकारचा असतो. अधिक प्रकार संभवतात, पण आपण त्यांना असे वर्गीकृत करू शकतो. पहिला आनंद असा की, आपण अनेक तास संपूर्णपणे कृष्णस्मरणात, कृष्णपूजनात आणि संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात पवित्र स्थळी वेळ घालवला, हा आध्यात्मिक आनंद. आणि ज्यांची ओळख अजूनही भौतिक शरीराशी जोडलेली आहे, त्यांच्यासाठी दुसरा आनंद असा असतो, झाले, मी पूर्ण केले. आणि मग आपण एकमेकांना मिठी मारतो, अभिनंदन करतो. मला आठवते, काही वर्षांपूर्वी आम्ही कार्तिक यात्रेत होतो. श्री सच्चिनंदन स्वामी महाराज आणि श्रुतकीर्ती प्रभू ते दंडवत परिक्रमा करत होते. किती दिवस लागले? 14 दिवस, सूर्योदयापासून सूर्यास्तानंतरपर्यंत. प्रत्येक दिवशी 5 तास, 14 दिवस, 1 पाऊल, दंडवत, मग पुढचे पाऊल, दंडवत. मी त्यांना भेटलो तेव्हा ते अत्यंत कृशकाय झालेले होते, म्हणजे फारच सडपातळ, संपूर्ण शरीरावर धूळ आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेले दिसत होते. पण तरीही ते आध्यात्मिकदृष्ट्या प्रचंड उत्साही आणि ऊर्जापूर्ण होते. हे खरोखरच अत्यंत सुंदर आहे. त्या पहिल्या परिक्रमेत कोणीही थकले नव्हते, कारण ते सर्व आध्यात्मिक देहांत होते. आणि ते सर्व कृष्ण, बलराम, राधाराणी, नंद महाराज, यशोदा माई आणि संपूर्ण व्रज समुदायासह गिरिराज गोवर्धनाच्या सभोवती गात, जप करत, नृत्य करत होते.
आणि अखेरीस तो सर्वोच्च आनंद काय होता, जो ते अनुभवत होते? त्यांनी तेच केले जे कृष्णाला हवे होते. कृष्ण प्रसन्न झाले होते. कशातरी प्रकारे कृष्णाचा आनंद हाच आपला आनंद आहे, आणि कृष्णासाठी, त्यांच्या शुद्ध भक्तांसाठी, त्यांच्या प्रेममय सहचार्यांसाठी आपला आनंद हाच त्यांचा आनंद आहे. कृष्णाला आनंद देणारी एकच गोष्ट आहे, आपले प्रेम. आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत भक्ताला आनंद देणारी एकच गोष्ट आहे, कृष्णाचे प्रेम. हेच वृंदावन आहे. म्हणून ते उत्सव साजरा करत होते. त्यांनी परिक्रमा केली आणि मग काही अत्यंत अद्भुत घडले. कृष्ण गोपिकांसह गोवर्धन पर्वताच्या चरणाशी उभे होते, आणि अचानक त्यांनी स्वतःला गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर एक विशाल रूपात प्रकट केले. तेथे गोवर्धन पर्वत होता, आणि त्याच्यावर कृष्ण होते, स्वतः गोवर्धनाच्या आकाराएवढे विशाल. आणि त्याचवेळी कृष्ण खाली व्रजवासियांमध्येही उपस्थित होते. ते गर्जन करणाऱ्या प्रचंड आवाजात म्हणाले, मीच गोवर्धन पर्वत आहे. कृष्णाने स्वतः हे जाहीर केले, संपूर्ण जगासाठी आणि येणाऱ्या सर्व काळासाठी, की तेच गोवर्धन पर्वत आहेत. आणि खाली व्रजवासियांशी बोलत असलेले कृष्ण म्हणाले, पहा, गिरिराज आपल्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांनी व्यक्तिरूप धारण केले आहे. ठाकूर भक्तिविनोद आपल्या एका अत्यंत सुंदर प्रार्थनेत म्हणतात, आम्ही प्रसाद पूर्ण तृप्तीपर्यंत ग्रहण करतो. या गौरवशाली उत्सवानंतर सर्वजण अत्यंत आनंदित होऊन आपल्या घरी परतले. सर्वजण प्रसन्न होते, फक्त एकच व्यक्ती सोडून. इंद्राला अपमानित आणि पश्चात झाल्यासारखे वाटले, फक्त वैयक्तिकरित्या नाही, तर आपल्या पत्नीसमोर, आपल्या मुलांसमोर, आपली पूजा व सन्मान करणाऱ्या सर्व देवतांसमोर, आणि आपल्या सर्व भक्तांसमोरही. इंद्राचे अनेक भक्त आहेत, आणि तो सर्वांसमोर अपमानित व लज्जित झाल्यासारखा अनुभवत होता. आता, वेगवेगळी माणसे अपमान आणि भावनिक जखमांना वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जातात. काही लोक शांत ठिकाणी जाऊन रडतात. काही लोक उदास होतात. काही जण आयुष्यात पुढे जातात आणि असे दाखवतात की काहीच घडले नाही, पण आतून ते फारच अस्वस्थ असतात. काही लोक असेही असतात, जे या वेदनेला आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाचे पुनर्मूल्यांकन करण्याची संधी मानतात, वैराग्य विकसित करण्याची, असहाय होऊन कृष्णाच्या आश्रयात जाण्याची, आणि त्याच्या पवित्र नामांचे स्मरण करण्याची. आणि मग काही लोक इतके क्रोधित होतात की ते सुडाच्या भावनेत पूर्णपणे बुडून जातात. इंद्र त्याच श्रेणीतला होता. तो सूड घेण्यासाठी व्याकुळ झाला होता. प्रश्न असा आहे, इतका उन्नत भक्त असलेल्या इंद्राला कृष्ण हा धडा का देत आहेत? आपण श्रीमद्भागवतात पाहतो, आणि आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये तसेच आध्यात्मिक इतिहासांतही, की अनेकदा कृष्ण सर्वोत्तम शिक्षांचे प्रकटीकरण महान व्यक्तींच्या उत्कृष्ट चारित्र्य आणि सद्गुणांच्या माध्यमातून करतात. आणि कधी-कधी, सर्वात शक्तिशाली आणि परिणामकारक शिक्षा देखील अत्यंत प्रभावशाली व्यक्तींच्या चुकांमधून आणि त्यांच्या उणीवांमधून दिल्या जातात. इंद्र पूर्णपणे भान हरपून बसला. तो स्वतःच्या मर्यादांपलीकडे गेला होता. त्याने संपूर्ण सृष्टीचा विनाश करणारे मेघ, संवर्तक मेघ बोलावले. हे मेघ महानाशासाठी राखून ठेवलेले असतात. ते संपूर्ण ग्रहांना जलमग्न करू शकतात. इंद्राने त्यांना बोलावले आणि क्रोधाने आज्ञा दिली. वृंदावनातील लोक फारच अहंकारी झाले आहेत. त्यांनी माझी उपेक्षा केली आहे. पिढ्यानपिढ्या, प्रत्येक वर्षी इंद्रपूजा होत आली आहे, आणि आता, मी त्यांना इतके सर्व काही देतो, माझ्यामुळेच ते समृद्ध आहेत, आणि तरीसुद्धा त्या तुच्छ, बडबड्या, लहान मुलगा कृष्णाच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी माझा अपमान केला आहे. त्याने ढगांना आदेश दिला, वृंदावनला जा आणि त्याचा नाश करून टाका. संवर्तक मेघ वृंदावनच्या आकाशात जमा होऊ लागले. इंद्राने ढगांना म्हटले, मी माझ्या वज्रांसह तुमच्या मागे असेन, आणि मी वायुदेवांनाही बोलावीन की ते वादळ, चक्रवात आणि बवंडर पाठवतील. त्यांना कळेल की मी कोण आहे. ढग तयार होऊ लागले, अत्यंत काळवंडले. सर्व दिशांनी अशुभ गर्जना घुमू लागल्या. आकाशात वीज चमकू लागली, सतत, एकमेकांना छेद देत. आणि अचानक, प्रचंड मुसळधार पाऊस सुरू झाला. आपले आचार्य वर्णन करतात, हा पाऊस थेंबांमध्ये नव्हता. प्रत्यक्षात, जणू शेकडो, हजारो नद्या आकाशातून खाली उतरतात, तशी ती शक्ती आणि असा तो वेग होता. वर्णन आहे की जसे वडाच्या झाडापासून अनेक जटा खाली येतात, तसंच. आणि जवळजवळ क्षणातच उंच जागा कोणती आणि खालची कोणती, हे ओळखणे अशक्य झाले. वेगाने वारे सुटले. अत्यंत थंडी पडली. हवेमुळे त्रास सहन करण्यासारखा नव्हता. गायी आपल्या छोट्या वासरांकडे पाहत होत्या, थंडीने थरथरत, पावसाने त्रस्त. आई गायींनी त्यांच्या गळीखालच्या लोंबकळणाऱ्या त्वचेखाली आपली वासरे झाकून घेतली.
आणि त्या थरथरत असताना त्या निराशेने हंबरण्यास लागल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. बैल अत्यंत क्रोधित होते. त्यांच्यावर मुसळधार पाऊस कोसळत होता. ते आकाशाकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यांत क्रोधाने लालसरपणा आला होता. आणि त्या दरम्यान व्रजचे मोठे गोपाळक मुलगे कृष्णाच्या घराकडे धावू लागले. ते त्यांच्या दाराशी पोहोचले आणि कृष्णाने त्यांना वाचवावे म्हणून हाक मारू लागले. हेच आहे वृंदावनाचे माधुर्य. त्यांनी कृष्णाला कधीही भगवंताच्या रूपात पाहिले नाही. आणि अशा मोठ्या आपत्तीच्या वेळीही त्यांनी त्यांना देव म्हणून हाक मारली नाही, कारण कृष्ण स्वतःला त्या स्वरूपात प्रकट करतच नसत. ते त्यांच्या प्रेममय रसातील निकटता आणि माधुर्य भंगवणारे झाले असते. ते कृष्णाला भगवान मानत नसत, परंतु संकटाच्या वेळेस कृष्णच त्यांचा एकमेव आधार आहेत, हे त्यांना ठाऊक होते. व्रजवासी पुकारू लागले, कृष्ण कृष्ण महाभाग. हे कृष्ण, कृपया आमची मदत करा. आम्ही निराश आहोत. पहा, पहा तुझ्या गायी कशा त्या त्रस्त आहेत, कशा थंडीने थरथरत आहेत, कशा रडत आहेत. कृपया तुझ्या गायींचे रक्षण कर. तुझ्याशिवाय त्यांना दुसरा कोणताच आधार नाही आणि आम्हालाही वाचव. कृष्ण हसले. आणि त्यांच्या हृदयातून अत्यंत मधुर, सुंदर, शांत शब्द बाहेर आले, घाबरू नका. मग कृष्ण आपल्या घरातून बाहेर आले आणि श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या वर्णनानुसार कृष्णांनी आपली योगमाया शक्ती प्रकट केली. जिथे जिथे कृष्ण चालत होते, तिथे मुसळधार पावसाचे वादळ कोसळत होते, पण त्यांच्या समोर एकही पावसाचा थेंब पडत नव्हता. ते असेच चालत गोवर्धन पर्वतापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या कपड्यांना, त्यांच्या पगडीस, त्यांच्या शरीराला देखील एकही पाण्याचा थेंब लागला नव्हता. कृष्णांनी अत्यंत सहजतेने गोवर्धन पर्वत उचलला, जसे एक मूल एखादे फूल उचलते. आणि त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या सर्वात लहान बोटाच्या अग्रभागावर उचलला आणि हसले. आपण आत्ताच आपल्या कानांद्वारे गिरीधारी, गोवर्धनधारी यांचे प्रथम दर्शन केले. जेव्हा कृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला, त्याला जमिनीपासून वर काढताना एक महान गर्जना झाली. कृष्ण पर्वताला पृथ्वीपासून विलग करत होते. आणि जेव्हा गोवर्धन पर्वत कृष्णाच्या शिरोभागी होता, कृष्णाच्या मधुर इच्छेमुळे आणि गिरीधारीच्या शुद्ध सेवा भावनेमुळे मोठमोठे मातीचे ढेकूळ आणि महाकाय दगड गोवर्धनच्या कडेकपाऱ्यांवरून खाली पडू लागले, जणू परिघासारखी एक सीमा भिंत तयार करत, जेणेकरून एकाही थेंब पाणी खाली जाऊ नये. त्याच वेळी सुदर्शन चक्र या सुंदर लीलामध्ये कृष्णाला सहाय्य करण्यासाठी प्रकट झाले आणि ते चारही बाजूंनी फिरत होते, हे सुनिश्चित करत की गिरिराज आता शांत झाले आहेत आणि जे काही पाणी खाली येत होते, ती सीमा भिंत त्याला आत येण्यापासून रोखत होती. आणि सुदर्शन चक्र त्या पाण्याला सुकवत होते, जेणेकरून आत काहीही प्रवेश करू शकणार नाही. अनंत शेषांनी नाले बनवले, जेणेकरून एकाही थेंब पाणी गोवर्धन पर्वताखाली जाऊ नये. कृष्ण पृथ्वीवरील एका उंच जागेवर, एका शिळेच्या वर उभे होते. जिथे कृष्ण उभे होते, तिथे त्यांचे चरण कमल गोपांच्या मस्तकांच्या उंची इतके होते. म्हणून प्रत्येक जण त्याचा आकार काहीही असो, गिरिराजाच्या छत्रछायेच्या खाली आरामात आश्रयात होता. आणि त्याचवेळी प्रत्येकजण जिथे कोण उभा होता, या अत्यंत दिव्य, उदार, सुंदर गिरिधारी स्वरूपाचे पूर्ण, सहज दर्शन करू शकत होता. सर्वजण त्यांच्या चरण कमलांकडे पाहू शकत होते. ते त्रिभंग मुद्रा धारण करून उभे होते. 3 सुंदर वळणांची अद्वितीय आकृती. आणि मग ते कीटक असोत, पक्षी असोत, पशु असोत, गायी असोत, किंवा कोणताही मनुष्य, सर्वांना गिरिधारीचे पूर्ण दर्शन होत होते. आणि नंतर कृष्णांनी गोवर्धन पर्वताच्या छत्रछायेखाली वाणी केली. असे म्हटले आहे की त्यांनी अत्यंत मधुरतेने बोलले. त्यांचे शब्द त्यांच्या हृदयाच्या गाभाऱ्यातून येत होते, त्याच अधरांमधून ज्या अधरांवरून ते आपली बासरी वाजवतात. कृष्ण म्हणाले, हे माता, हे पिता, हे गोपगण, हे गोपिका, सर्वजण, कृपया गोवर्धन पर्वताच्या खाली या, कारण आपण आपल्या सुंदर अर्पणांनी गिरिराजांना संतुष्ट केले आहे. ते इतके प्रसन्न आहेत की त्यांनी आपले रक्षण करण्यासाठी छत्ररूप धारण केले आहे. गिरिराजाची सावधगिरी परिपूर्णतेसह सर्वांना सुख देण्यासाठी होती. पर्वताच्या वर गर्जना, वज्र, मुसळधार पाऊस, वेगवान वारे सर्व कोसळत होते. परंतु पर्वताखाली सर्व काही परिपूर्ण, शांत आणि अत्यंत सुंदर होते. सर्वांच्या गरजा पूर्ण झाल्या होत्या. आणि कारण गिरिराजाला कृष्णाच्या डाव्या हाताच्या सर्वात छोट्या बोटाच्या अग्रभागाचा स्पर्श झाला होता, कृष्णाचे प्रेम त्या बोटातून गिरिराजात प्रवाहित झाले आणि संपूर्ण पर्वत आनंदमय प्रेमाने ओतप्रोत झाला. भगवद्गीता सांगते,
जेव्हा आपण उच्चतर आनंद अनुभवतो तेव्हा गोष्टी आपल्याला विचलित करू शकत नाहीत. कृष्णाच्या त्या प्रेमाच्या स्पर्शाचा आनंद अनुभवत असलेला गिरिराज कुठल्याही असुविधेला बळी पडला नाही. जे वज्र गोवर्धनावर पडत होते ते त्याला फुलांच्या पाकळ्यांसारखे भासत होते. जे विनाशकारी पावसाचे प्रवाह ब्रह्मांडालाही जलमग्न करू शकतील, जे इतक्या प्रचंड वेगाने पडत होते, गिरिराजाला ते अत्यंत ताजेतवाने करणाऱ्या अभिषेकासारखे वाटत होते. कृष्णाच्या प्रेमाला अनुभवत गिरिराज पूर्णपणे आनंदित झाले होते. आणि कृष्णाचा तो प्रेमसंचार, गिरिराजाचे ते ग्रहण करणे आणि प्रत्युत्तर स्वरूपात देणे, संपूर्ण पर्वत त्या प्रेमभावातच मग्न झाला होता. गोवर्धन पर्वताच्या वर असलेले कीटक, पशु, पक्षी पूर्णपणे अप्रभावित होते. आणि गोवर्धन पर्वताच्या खाली व्रजवासी कृष्णाभोवती केंद्रित गोलाकार वर्तुळे बनवू लागले. एक वर्तुळ, मग दुसरे, मग तिसरे, वर्तुळावर वर्तुळे. आणि सर्वजण त्या अद्भुत, सुंदर गिरीधारी स्वरूपाकडे प्रेमाने निहारत होते. कृष्ण सर्वांकडे पाहत होते आणि हसत होते. प्रत्येक जीव अनुभवत होता, कृष्ण माझ्याकडे हसत आहेत. कृष्णांचे अनंत प्रेम त्यांच्या नेत्रांमधून माझ्यावर प्रवाहित होत आहे. हे कसे शक्य? ही आहे अचिंत्य शक्ती तिच्या सर्वात मधुर, सर्वात अद्भुत अभिव्यक्तीत. कृष्णाचे 4 मुंडके नव्हते, 8ही नव्हते. ते फक्त एक छोटेसे गोपाल होते, त्रिभंग मुद्रा धारण करून उभे. आणि त्यांच्या भोवती सर्व दिशांना, जवळ आणि दूर सर्वजण अनुभवत होते, कृष्ण माझ्याकडे हसत आहेत. कृष्ण मला पाहत आहेत. आणि त्या दृष्टी परस्परात त्या नेत्रांच्या गूढ संवादात प्रेमाच्या सर्वात गहन लीलाही उलगडत होत्या. ब्राह्मण कृष्णाला आशीर्वाद देत होते, मंत्र जपत होते. युवक गोपालक मित्र, सखा, ते कृष्णासोबत हसत होते, विनोद करत होते. आणि कृष्णही त्यांच्यासोबत हसत होते, खिल्ली करत होते. आणि गोपिका, युवती गोपिका, कृष्णाच्या त्या दृष्टी आणि स्मितातून कृष्णाच्या हृदयातील अगदी अंतरंग कोरात प्रवेश करत होत्या. कृष्ण त्यांच्याशी मौन संभाषण करत होते. फक्त नेत्र संवादाने, स्मिताने त्यांना हृदयात आलिंगन देत होते. आणि त्या देखील कृष्णाला आलिंगन देत होत्या. सर्वांसमोर आणि कुणालाच कळत नव्हते. ही गोवर्धन लीलेची अद्वितीय वैशिष्ट्य, ज्याची दुसरीकडे तुलना नाही. शांत रस, दास्य रस, सख्य रस, वत्सल्य रस आणि माधुर्य रसातील सर्व भक्त आपले प्रेम पूर्णपणे व्यक्त करून होते. आणि कृष्णही प्रत्येक भक्तावरील आपले प्रेम पूर्णपणे, अखंडपणे व्यक्त करत होते सर्वांसमोर. परंतु तरीही प्रत्येक भक्ताला ते प्रेम अतिशय वैयक्तिक अशा रीतीने अनुभवत होता, जसे इतर कुणी समजूच शकणार नव्हते. गोपिकांच्या डोळ्यांचा वर्णन चकोर पक्ष्यांप्रमाणे. चकोर पक्षी कवितांमध्ये पूजले जातात, कारण त्यांचे एकमेव पोषण चंद्रकिरणांतून होते. ते फक्त चंद्राच्या प्रकाशाची वाट पाहतात. तशाच गोपिका त्या कृष्णाच्या चंद्रमुखापासून पीत होत्या, आणि कृष्णाचे स्मित चंद्रकिरणांसारखे त्यांच्या हृदयाला प्रेमाने पूर्ण भरून टाकत होते. कृष्ण सर्वांवर हसत होते. काही मोठे गोपिका, वत्सल्य रसातील, ते प्रेममय काळजीच्या आनंदात मग्न होते. यशोदा कृष्णाकडे पाहत होती. इतक्या तासांपासून माझा गोपाल या मोठ्या पर्वतावर उभा आहे. त्याला किती थकवा आला असेल. तो किती भुकेला असेल. त्याच्या बोटाला किती वेदना होत असतील. गोवर्धन किती जड असेल. आणि कृष्ण हसले आणि म्हणाले, आई, हे तर मजा आहे. हे केवळ आनंदच आहे, काहीच कठीण नाही. मी आनंदी आहे, कारण आपण गोवर्धनाला इतकी सुंदर अर्पणे केली, आणि गोवर्धन इतका प्रसन्न आहे. तो माझ्या बोटावर तरंगत आहे. मी त्याला उचलत नाही. तो माझ्यावर तरंगण्यातच आनंद मानत आहे. यशोदा मैयेला हे मान्यच नव्हते. त्या म्हणाल्या, तू असे कसे म्हणू शकतोस? पर्वत खूप जड असतात. जर हे खरे असेल की तो तुझ्या प्रयत्नांशिवाय तरंगत आहे, तर मला दाखव की तो तुझ्या बोटापासून वेगळा होऊन आकाशात तरंगतो. मधुमंगल, कृष्णाचा ब्राह्मण गोपाल मित्र, परजन्य महाराजांचा नातू, वृंदावनचा गुरु, संदीपनी मुनींचा पुत्र, जो पुढे बलरामाच्या लीलांमध्ये कृष्णाचा गुरु झाला, त्या मधुमंगळाने यशोदेला म्हटले, कृष्णाच्या बाजूने कुठलाही प्रयत्न नाही. त्याची काळजी करण्याचा एवढा मूर्खपणा करू नकोस. माझ्या ब्राह्मण शक्तीने आणि माझ्या मंत्रांनीच गोवर्धन पर्वत उचलला जात आहे. तो फक्त दिखावा करत होता. यशोदा म्हणाल्या, तू अशा मूर्खपणाच्या गोष्टी का करतोस जेव्हा कृष्ण हा पर्वत आपल्या बोटावर धरून यातना सहन करत आहे? मधुमंगळाने हे म्हटल्यावर, यशोदाने कृष्णाला समज देणे सुरू केले. त्या म्हणाल्या, कृष्ण, तुला इंद्राचा अपमान का करावा लागला? आता पाह, काय संकट ओढवून घेतलेस. मधुमंगल यशोदेला म्हणाला,
जर कृष्णाने इंद्राचा अपमान केला नसता तर आपल्याला हे अद्भुत गोवर्धन पर्वताखालील कृष्णाचे दर्शन मिळाले असते का? असं काही नसतं. हे तर पूर्ण आनंदाची प्रतिमा आहे. यशोदा मैया म्हणते, तू कसा काय म्हणू शकतोस की आपल्या बोटावर एवढा मोठा पर्वत उचलणे आनंद आहे? नंद महाराज यशोदेला म्हणाले, मधुमंगळाला रागवू नकोस. तो फक्त मजा करत आहे. आणि कृष्णही प्रसन्न आहेत. त्याला तसेच कृष्णाला हसवू दे. अशा प्रकारे कृष्ण आणि व्रजवासियांमध्ये किती सुंदर, गोड संवाद चालू होता. जसे गोवर्धन पर्वताच्या वर वादळ धडाडत होते, तसेच गोवर्धन पर्वताच्या खाली एक अद्भुत, दैवी आनंदाचे वादळ घडत होते. काळे मान्सून मेघ, श्यामसुंदर, ज्यांचा वर्ण ढगांसारखा, त्यांचे सुवर्ण वस्त्र विजेसारखे, आणि त्यांच्या मुकुटातील मोरपंख एक तेजस्वी, रंगीत इंद्रधनुष्यासारखे. त्यांच्या नेत्रांतून आणि स्मितातून वाहणारा प्रेमाचा प्रवाह असा होता, जणू प्रचंड पावसाचा पूर आला असावा, ज्याने वृंदावनातील सर्व रहिवाशांची हृदय पूर्णपणे बुडवून टाकली होती. आणि जरी विनाशकारी घन ढगांमुळे व त्यातून निर्माण झालेल्या अंधारामुळे सर्वत्र काळोख पसरला होता, तरीही सर्व काही श्रीकृष्णांच्या कौस्तुभ मण्याच्या तेजाने आणि त्यांच्या स्वतःच्या मधुर व सुगंधी स्वरूपाच्या प्रकाशाने पूर्णतः उजळून निघाले होते. श्रीकृष्ण त्रिभंग मुद्रेत उभे होते, डाव्या हाताने गोवर्धन पर्वत उचलून धरलेला होता. त्यांची वंशी कमरेभोवती बांधलेल्या वस्त्रात खोचलेली होती. अतिशय हळुवारपणे आणि अत्यंत सौंदर्याने, सर्व भक्तांच्या आनंदासाठी, गोवर्धन पर्वत उचललेलाच ठेवून श्रीकृष्णांनी उजव्या हाताने वंशी काढली आणि ती आपल्या अधरांपर्यंत नेली. सर्वांकडे स्मित करत, ज्या क्षणी वंशीचा पहिला स्वर निनादला व्रजमध्ये पूर्णतः निस्तब्धता पसरली. दुसरा कोणताही आवाज उरला नव्हता. सर्व लोक कृष्णाच्या वंशीमधून निघणाऱ्या प्रेमगीतामध्ये पूर्णतः तल्लीन झाले होते. कविराज गोस्वामी सांगतात की कृष्णाच्या वंशीचा प्रत्येक स्वर हा हृदयातील परम उत्कृष्ट रत्न होता. आता गोवर्धन पर्वताखाली काय घडत होते? अचानक मधुमंगल ओरडला, कृष्ण, वंशी वाजवणे बंद कर. एका अन्य गोपाने म्हटले, मधुमंगल, तू कृष्णाला वंशी वाजवणे का थांबवायला सांगतोस? हे तर किती सुंदर आहे. मधुमंगल म्हणाला, मी कृष्णाच्या वंशीचे परिणाम पाहिले आहेत. ही इतकी सुंदर, इतकी मोहक आहे की लोक ती ऐकतात तेव्हा ते बेशुद्ध होतात. गिरिराज हे सर्वात महान भक्त आहेत. जर गिरिराज कृष्णाच्या वंशीने प्रभावित होऊन बेशुद्ध झाले, तर ते कृष्णाच्या बोटावरून खाली पडतील आणि सगळे चिरडले जाऊन मरतील. एका अन्य गोपाने म्हटले, हो, हा बरोबर बोलतो आहे. मी पाहिले आहे, जेव्हा कृष्ण वंशी वाजवतात, तेव्हा द्रवरूप वस्तू घन होतात आणि घन वस्तू आनंदात वितळतात. जर कृष्ण वंशी वाजवत राहिले, तर गिरिराज आनंदात वितळून जातील आणि आपण सगळे बुडून मरू. एका दुसऱ्या गोपाने हाक मारली, नाही, नाही, गिरिराज अतिशय स्थिर आहेत. ते आपली रक्षा करतील आणि कृष्ण नेहमीच आपली रक्षा करतील. मग तो गोप ओरडला, कृष्ण, वंशी वाजवत रहा. त्याच वेळी श्रीमती राधाराणींनी प्रेमाने कृष्णांकडे दृष्टिक्षेप केला. कृष्ण थरथर कापू लागले. आता इंद्र, संवार्तक मेघांसह जे प्रलयनकारी मेघ आहेत, आपल्या सर्व वज्रांसह, वादळांसह आणि प्रचंड वाऱ्यांसह, मुसळधार पावसासह, जे काही करू शकत होता ते सर्व करत होता. परंतु त्याचा कृष्णांवर काहीही परिणाम झाला नाही. परंतु राधाराणींच्या एका दृष्टीनेच कृष्ण इतके प्रभावित झाले की प्रेमामुळे ते इतके विभोर झाले की ते थरथर कापू लागले. आणि ज्या क्षणी कृष्ण थरथरले, त्या क्षणी गोवर्धनही थरथरू लागला. गोपगण अत्यंत भयभीत झाले. त्यांनी आपल्या गोपदंडिका उचलल्या आणि गोवर्धन पर्वताखाली लावल्या. ते विचार करू लागले, कृष्ण नक्कीच खूप थकले असतील, इतके दिवस झाले आहेत, ते हे एकटे करू शकणार नाहीत. आपण त्यांना मदत केली पाहिजे. आणि हजारो गोप आपल्या दंडिका लावून असे समजत होते की ते गोवर्धन पर्वत धरून ठेवत आहेत. मधुमंगल हसत हसत गोपांना दम देत म्हणाला, कृष्ण बलरामांचे भाऊ आहेत. त्यांना तुमच्या मदतीची गरज नाही. तुम्ही फक्त आपला वेळ वाया घालवत आहात गोवर्धन पर्वताखाली आपल्या दंडिकांनी ओरखडे काढून. अनेक दिवस निघून गेले. यशोदा मैया रडत होत्या. कृष्णा, इतके दिवस तू काहीच खाल्लेले नाहीस. तुझे शरीर, मी पाहत आहे की तुझे शरीर सुकत चालले आहे आणि तुझे पोटात बसले आहे. मला तुला गोड पक्वान्न देऊ दे. कृष्ण म्हणाला, मला भूक नाही, पण जर तू गोड पक्वान्न द्यायचे असतील, तर देऊ शकतेस. मधुमंगल कृष्णाला म्हणाला, हो, यशोदा मैया बरोबर बोलत आहेत. आपण सर्व गोड पक्वान्न घेऊ आणि सोबत धूमधडाकाही करू. 7 दिवस निघून गेले. हे 7 दिवस इतर कोणत्याही दिवसांसारखे नव्हते.
कारण जेव्हा कृष्ण आपल्या मित्रांसोबत गायी चरण्यासाठी जात, तेव्हा गोपिका त्यांची वंशी ऐकण्यासाठी आणि त्यांना चरणभूमीतून परतताना पाहण्यासाठी आतुर होत असत. तो क्षण त्यांच्यासाठी 12 वर्षांहून अधिक लांब वाटत असे. यशोदा आणि नंद महाराज महान विरहात केवळ कृष्णाच्या परत येण्याचीच प्रतीक्षा करीत असत, आणि जेव्हा कृष्ण घरी परतत, तेव्हा गोपगण गहन विरहात पुढील सकाळची वाट पाहत असत, की ते पुन्हा एकत्र चरणभूमीकडे जाऊ शकतील. आणि कृष्ण केवळ 7 वर्षांचे होते. त्या वेळेपर्यंत रासलीला घडलेली नव्हती. आणि गोपिका सर्व कृष्णाच्या सान्निध्यात राहण्यासाठी व्याकुळ होत्या. परंतु या 7 दिवसांत प्रत्येक व्रजवासी, सर्व प्राणी आणि सर्व गायी सर्वजण कृष्णाबरोबर होते. दिवसाचे 24 तास, सलग 7 दिवस. प्रत्येक जण निरंतर कृष्णाच्या व्यक्तिशः प्रेमपूर्ण व्यवहाराचा अनुभव घेत होता, आणि प्रत्येक आत्मा परमतृप्तीचा अनुभव घेत होती, की कृष्ण स्वतः त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करीत आहे. हा उत्सव कोणत्याही इतर उत्सवासारखा नव्हता. 7 दिवसांनंतर संवार्तक मेघ इंद्राकडे आले आणि म्हणाले, आम्ही थकलो आहोत, आम्ही हार मानली आहे, आम्ही अपयशी ठरलो आहोत. इंद्र म्हणाला, तुम्ही काय बोलत आहात? संवार्तक मेघांनी आपला अहवाल दिला. आम्ही प्रचंड वर्षा केली आहे, आम्ही प्रचंड वादळे पाठवत आहोत. या 7 दिवसांत आम्ही गोवर्धन पर्वतावरून धुळीचा एक कणसुद्धा हलवू शकलो नाही. ना वरून ना खालून गोवर्धन पर्वतावर कोट्यवधी वृक्ष आहेत, आणि आमच्या सर्व वादळांनंतरही आम्ही एक पानसुद्धा पादू शकलो नाही. आम्ही एक फुलसुद्धा पादू शकलो नाही. हे अत्यंत अद्भुत आहे. त्यांनी इंद्राला सांगितले, या दिवसांत आम्ही गवताची एक पातीसुद्धा वाकवू शकलो नाही, आणि आम्ही कोणालाही किंचितसाही चिंता, वेदना किंवा कष्ट पोहोचवू शकलो नाही, कारण कृष्णाच्या उंगलीच्या गोवर्धन पर्वताला झालेला स्पर्श आणि गोवर्धनाचे ते प्रेमपूर्ण प्रत्युत्तर, त्या कृपेने समर्थ होऊन सर्वांना आनंदपूर्वक सुरक्षित ठेवत होते. गोवर्धन पर्वतावर जे काही होते सर्व काही सर्व भयानक वादळांपासून अप्रभावित आणि आनंदमय सुरक्षिततेत होते. संवार्तक मेघ म्हणाले, आम्ही पूर्णपणे थकलो आहोत, आमची सर्व शक्ती समाप्त झाली आहे. आम्ही हार मानतो, आता आणखी नाही, आम्ही सोडून देतो. ते असे करत नव्हते कारण त्यांची अशी इच्छा होती, तर कारण ते आता आणखी काहीच करू शकत नव्हते. पण यामुळे इंद्र अधिकच क्रोधित झाला. तो म्हणाला, मी स्वतः करीन, आणि आपल्या ऐरावत हत्तीवर स्वार होऊन त्याने आपल्या सर्वात शक्तिशाली वज्रांना एकामागून एक गोवर्धन पर्वतावर फेकायला सुरुवात केली. पण गोवर्धन पर्वत अजूनही कृष्णाच्या उंगलीवर एका सुंदर, तेजस्वी छत्रासारखा स्थिर होता. जेव्हा तो काहीही परिणाम घडवू शकला नाही, तेव्हा त्याने स्वर्गलोकातील सर्वात शक्तिशाली अस्त्र आणले. वज्र, जे दधीची मुनींच्या अस्थींनी बनलेले होते, त्याने आपले सर्वात शक्तिशाली वज्र फेकले. ज्या क्षणी त्याने वज्र फेकले, कृष्ण स्मितहास्य करू लागले आणि हसले. आणि त्या हसण्याचा परिणाम असा झाला, की इंद्राचा हात लकवाग्रस्त झाला. तो हलवूही शकला नाही. आणि वज्र आकाशात स्थिर झाले, तेही हलू शकले नाही. इंद्रासोबत आलेले उरलेले मेघ एकही मेघ जलबिंदूही पादू शकला नाही. महान देवता इंद्र पूर्णपणे कोलमडला. संपूर्ण पराभव. तो असहाय व निराश अवस्थेत होता. कृष्णांनी काहीही प्रतिकार केला नाही. ते फक्त निर्विकार राहिले, ना कृष्णांना, ना कृष्णांच्या भक्तांना, ना वृंदावनातील कोणत्याही जीवाला काहीही झाले. इंद्र इतका निराश, इतका थकला होता की तो जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. आणि त्या बेशुद्ध अवस्थेतच कृष्णांनी इंद्रावर कृपा करण्याचा संकल्प केला, कारण त्यावेळी इंद्राला जाणवले की तो किती मूर्ख ठरला होता, आणि तो खरोखरच विनम्र झाला. कृष्णांनी इंद्राला त्याच्या बेशुद्ध अवस्थेत एक दिव्य दर्शन दिले, ज्यात त्याने पाहिले की सुंदर गोपाल कृष्ण सहस्रदल कमळाच्या अंतर्भागात उभे आहेत. आणि तेव्हा इंद्राला समजले कृष्णच परम पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि त्याने आपले हृदय समर्पित केले. लवकरच मेघ दूर झाले, सूर्य प्रकट झाला, आणि कृष्णांनी वृंदावनातील सर्व रहिवाशांना सांगितले, आता पाऊस थांबला आहे. आपल्या दृष्टीनं आणि मधुर हास्यानं त्यांनी सर्वांना हृदयाशी आलिंगन करून म्हटले, आता तुम्ही सर्वजण आपल्या घरी जाऊ शकता. कोणीही जायला तयार नव्हते, पण ती कृष्णांची इच्छा होती. म्हणून सर्वजण आपल्या घरी परतले. गायी चालू लागल्या, पण त्या कृष्णांपासून दूर जाऊ शकल्या नाहीत. 24 तास कृष्णांसोबत राहणे, कृष्णांना वैयक्तिकरित्या सतत अनुभवणे, हे सोडणे त्यांच्यासाठी अशक्य होते. सर्व गायी धावत पुन्हा कृष्णांकडे आल्या, आणि आपल्या दृष्टीनं कृष्णांनी सर्व गायींना गोकुळात परत पोहोचवले. आणि जसा एखादा लहान मुलगा फूल खाली ठेवतो, तसाच कृष्णांनी गोवर्धन पर्वत पृथ्वीवर स्थापन केला.
जेव्हा ते गोवर्धन पर्वताखालून बाहेर आले तेव्हा त्यांचे कुटुंब त्यांना आलिंगन देण्यासाठी व स्वागत करण्यासाठी प्रतीक्षेत होते. यशोदा माई सतत त्यांच्या डाव्या हाताच्या छोटी बोट व हात चोळत होत्या आणि वारंवार त्या बोटाचे चुंबन घेत होत्या. नंद महाराज आणि सर्व ज्येष्ठ गोपिका कृष्णांना आलिंगन देत होते, आशीर्वाद देत होते आणि गोपिका आपल्या हृदयाच्या आत कर्णातून कृष्णांना आलिंगन देत होत्या. आणि कृष्णांचे मित्र पुन्हा हसत, विनोद करत, उड्या मारत, गात, नाचत कृष्णांसोबत आनंद साजरा करत होते. कृष्ण पुस्तकात श्री प्रभुपादांनी अद्भुत कृष्ण नावाचा एक अध्याय लिहिला आहे, जिथे गोपगण नंद महाराजांना विचारतात, जेव्हा कृष्णांनी गोवर्धन पर्वत खाली ठेवला, तुमचा पुत्र कोण आहे? तो तर केवळ 7 वर्षांचा आहे. त्याचे शरीर नुकतेच मथलेल्या लोण्यापेक्षाही अधिक कोमल आहे, आणि तरीसुद्धा त्याने 7 दिवस आणि 7 रात्री गोवर्धन पर्वत उचलून धरला. भूक लागली की तो रडतो. विजा चमकल्या आणि गडगडाट झाला की तो भयाने आमच्याकडे धावून येतो. पण त्याने इंद्राला पराजित केले. तो शिशु असताना त्याने शकटासूर, वत्सासूर, बकासूर, अघासूर, धेनुकासूर यांचा वध केला. त्याने कालियावर नृत्य केले आणि त्याला शरणागती पत्करायला लावली. आणि आता तो 7 दिवस हा विशाल पर्वत उचलून आमचे संरक्षण करत आहे. आम्हाला सांगा, तुमचा पुत्र कृष्ण कोण आहे? आणि नंद महाराजांनी एक रहस्य सांगितले की नामकरण संस्काराच्या वेळी गर्गमुनींनी वर्णन केले होते. हा बालक विविध युगांत, विविध वर्णांत आणि रूपांत प्रकट होईल. सत्ययुगात तो श्वेत वर्णात आला, त्रेतायुगात लाल वर्णात, कलियुगात तो सुवर्ण वर्णात येईल, आणि आता तो गडद वर्षा मेघासारख्या श्याम वर्णात आला आहे. तो अद्भुत कार्य करील. तो वृंदावनातील सर्व रहिवाशांचे संरक्षण करील. तो त्यांना परम आनंद प्रदान करील. आणि तो भगवान नारायणासमान असेल. हे ऐकून गोपगण विचार करू लागले. याचा अर्थ असा, आपल्या कृष्णाचे संरक्षण भगवान नारायण करीत आहेत. इंद्र अत्यंत निराश झाला होता. तो अपराधबोध आणि लज्जेने भरून गेला. त्याला उमगले की कृष्णच सर्व कारणांचे कारण आहेत. त्याच्याकडे जे काही सामर्थ्य आहे, जे काही ऐश्वर्य आहे, जे काही जीवन आहे, ते सर्व कृष्णांच्या कृपेने आहे. आणि तरीसुद्धा त्याने केवळ कृष्णांचा नाश करण्याचा प्रयत्न केला नाही, तर कृष्णांच्या सर्व प्रियजनांचाही. तो इतक्या अपराधबोधात बुडाला होता की आपले जीवन समाप्त करण्याचा विचार करू लागला. तेव्हाच त्याचा गुरु बृहस्पती आला आणि इंद्राला म्हणाला, तू एक महान मूर्ख आहेस. तुझ्याकडे जे काही आहे, ते कृष्णांच्या कृपेने आहे. तो तुझा आणि सर्व जीवांचा परमेश्वर आहे. आणि तू विचार केलास की तू त्याला पराजित करू शकशील? तू विचार केलास की तू त्याचा नाश करू शकशील? तुझ्याकडे जे काही आहे, ते त्याचेच आहे. आणि आता तू इतका मूर्ख ठरलास आहेस की परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी आपले जीवन समाप्त करण्याचा विचार करत आहेस. तुझे शरीर कृष्णाचे आहे. तू सर्व काही नष्ट करण्याचा प्रयत्न केलास, आणि आता तू त्या वस्तूचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहेस जी कृष्णाची आहे. मला असे वाटत नाही की ब्रह्म्याकडे जाऊन काय करता येईल हे विचारण्याव्यतिरिक्त तू आणखी काही करू शकशील. तो इंद्र ब्रह्मलोकात गेला आणि भगवान ब्रह्मांकडे विनवणी करू लागला. मी काय करू? पहा, मी काय करून बसलो आहे. ब्रह्मा म्हणाले, इंद्रा, तू सर्वात मोठा मूर्ख आहेस. पण मी तुझी मदत करू शकत नाही, कारण मी स्वतःही मोहात पडलो होतो. मी कृष्णांच्या सर्व वासरांना आणि गोपबालकांना एका वर्षासाठी चोरून नेले होते. परंतु एक शाश्वत सत्य आहे, कृष्ण त्यांच्यावर प्रेम करतात, जे त्यांच्यावर प्रेम करतात. आपल्या अपराधांची क्षमा मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, जे लोक कृष्णांवर प्रेम करतात आणि ज्यांच्यावर कृष्ण प्रेम करतात, त्यांनी आपल्या वतीने कृष्णांकडे कृपेची याचना करणे. तू कृष्णांच्या सर्व गौंचा नाश करण्याचा प्रयत्न केलास. पण कृष्ण गौंच्यावर प्रेम करतात. सुरभीकडे जा. ती आपल्या ब्रह्मांडातील एका विशेष लोकात राहते. सुरभी ही वृंदावनातील गौंची माता आहे. कृष्ण तिच्यावर प्रेम करतात. माझा हा संदेश तिला दे. येथे स्वर्गाचा महान राजा, आपल्या सर्व शक्ती आणि ऐश्वर्यासह, एका साध्या माता गौसमोर उभा राहतो. आणि इंद्र, आपल्या अमूल्य मुकुटासह, माता सुरभीच्या खुरांपाशी आपले मस्तक झुकवतो आणि रडत विनवणी करतो. ब्रह्मांनी मला पाठवले आहे. मी क्षमायाचना करतो. मी तुमच्या मुलांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. कृपया मला क्षमा करा. आणि सुरभी म्हणाली, चला, ब्रह्मलोकात परत जाऊया. आणि ब्रह्मांनी सुरभीला विनंती केली, कृष्णांना आपल्या दुधाने स्नान घाल. अभिषेक कर, कृतज्ञता व्यक्त कर आणि इंद्राच्या वतीने क्षमा माग. ते आले. इथून थोड्याच अंतरावर सुरभी कुंड आहे. आपल्या परिक्रमेचे वर्णन करताना आपण ते सविस्तर सांगू, पण त्या स्थानी, त्या दिवशी ती एकादशी होती,
दीपावलीनंतरचा दिवस, गोवर्धन पूजेचा दिवस. तेव्हा कृष्णांनी 7 दिवस गोवर्धन पर्वत उचलून धरला होता, आणि पर्वत खाली ठेवल्यानंतर 2 दिवसांनी इंद्र सुरभीसोबत खाली आला. आणि इंद्र थोड्या अंतरावरून कृष्णांकडे आला, दंडवत प्रणाम केला, आणि हात जोडून कृष्णांकडे क्षमायाचना करू लागला. त्या दिवशी गोपाल किती विचारशील होता. तो आपल्या मित्रांसह गहू चरण्यासाठी एकटाच निघून गेला, कारण तो इंद्राचा आणखी अपमान होऊ द्यायचा नव्हता. तो वृंदावनाच्या भूमीची पाहणी करत होता, सर्व काही ठीक आहे ना, हे पाहण्यासाठी. आणि जेव्हा तो एकटाच चालत होता, तेव्हा इंद्र त्याच्यासमोर दंडवत पडत होता. स्वर्गाचा राजा आणि कृष्णांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, त्याच्या उपस्थितीलाही मान्यता दिली नाही. हे इंद्रासाठी आणखीही अधिक विनाशकारी ठरले. आणि इंद्र सुरभीकडे गेला आणि तिच्या पुढे विनवणी करू लागला. आणि सुरभी कृष्णांकडे आली व म्हणाली, इंद्र गहन पश्चात्तापात आहे. तो आपली शरणागती स्वीकारू इच्छितो. कृपया त्याला क्षमा करा. सुरभीच्या हस्तक्षेपावर कृष्णांनी इंद्राकडे दृष्टिक्षेप केला. आणि तेव्हा इंद्राने सुंदर प्रार्थना केल्या, स्वतःला अत्यंत नम्र केले, आपले हृदय अर्पण केले, आणि कृष्णांनी त्याला क्षमा केली. सुरभी म्हणाली, आपणच आमचे इंद्र आहात. आपणच आमचे प्रभू आहात. मी आणि सर्व गौ आमच्या प्रेमरूपी दुधाने आपला अभिषेक करू इच्छितो. आणि गोविंद कुंडात गौमातांनी आपले दूध अर्पण करून कृष्णांचे स्नान घातले. हे पाहून इंद्रानेही अभिषेक करण्याचा निश्चय केला आणि सर्व देवतांना आमंत्रित केले. ब्रह्मा मुख्य पुरोहित होते, शिव, नारद, वरुण, अग्नी सर्वांनी सहभाग घेतला. त्यांनी एक अद्भुत अभिषेक सोहळा केला, आणि इंद्राने घोषणा केली, गोलोक धामात आपले नाव सदैव गोविंद आहे. आणि आज आम्ही घोषणा करतो की आपणच आमचे गोविंद आहात. अभिषेकानंतर त्यांनी एक सुंदर आरती अर्पण केली. आपल्या प्रिय आचार्यांच्या ग्रंथांत याचे अत्यंत महान वर्णन आढळते. आणि सर्वजण निघून गेल्यावर गोपबालक आले आणि त्यांनी पाहिले की कृष्ण तेथे एकटे बसले आहेत. तेथे स्वर्गीय रत्नजडित आरतीची सामग्री होती, अद्भुत चामर आणि सुंदर दीपक. मग त्यांनी कृष्णांना उचलून गोवर्धन पर्वताच्या एका शिळेवर, जणू सिंहासनावर बसवले, आणि आरती करण्यास सुरुवात केली. पण आरती करत असताना ते हसत होते, मजा करत होते, नृत्य करत होते, आणि कृष्णही हसत होते, स्मित करत होते, आणि त्यांच्या सोबत विनोद करत होते. देवतांनी वरून हे दृश्य पाहिले आणि गोपबालकांचे सहज, निर्मळ, मधुर प्रेम पाहून ते समजले. आमच्या भक्तीच्या तुलनेत हे प्रेम किती महान आहे, आणि आमची भक्ती किती तुच्छ आहे. जेव्हा कृष्ण आपली रक्षा करू इच्छितात, तेव्हा त्यांच्याकडे पूर्ण योजना असते. गोवर्धन पूजा आणि गोवर्धन पर्वत उचलण्याच्या लीला भक्तांच्या जीवनाची आणि आत्म्याची प्रेरणा आहेत. श्री चैतन्य महाप्रभू पुरीत असताना एकदा एक संन्यासी त्यांना भेटायला आला आणि त्याने गोवर्धन पर्वताची एक छोटी शिळा त्यांना दिली. अनेक वर्षे महाप्रभूंनी ती शिळा आपल्या गळ्यात धारण केली. त्यांनी त्या शिळेला कृष्णांचे शरीर, स्वरूप आणि व्यक्तित्व मानले. आणि कविराज गोस्वामी सांगतात की गोवर्धन महाप्रभूंच्या प्रेमाश्रूंनी निरंतर स्नान करत होता. ते केवळ एक अलंकार नव्हते. ती खोली, ती निर्मलता, महाप्रभूंचा संदेश आपल्याला सांगतो की गोवर्धन किती पवित्र आहे. गोवर्धन पर्वताचा प्रत्येक दगड किती पवित्र आहे. प्रत्येक झुडूप, प्रत्येक गवताची काडी, आणि गोवर्धनची प्रत्येक धूळ किती पवित्र आहे. चला, आपण सर्वजण अत्यंत नम्रता आणि कृतज्ञतेसह, स्वतःला अयोग्य मानूनही अत्यंत भाग्यवान समजत कृपा प्राप्त करून, या सुंदर गोवर्धन पूजेच्या दिवशी उत्सव साजरा करूया. खूप खूप धन्यवाद.